नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वैष्णवी हगवणे 16 मे रोजी सासरच्या जाचाच कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केली, आपलं आयुष्य संपवलं आणि त्यानंतर 7 दिवसांनी म्हणजे आज पहाटे त्या हुंडासुराला म्हणजे राजेंद्र हगवणेला पोलिसांनी अटक केली. 7 दिवस लागले या राजेंद्र हगवणेला अटक करायला. तोपर्यंत तो नको त्या हॉटेलमध्ये, नको त्या लॉजवर, नको त्या पार्ट्यांमध्ये चांगला मटणावर पांढऱ्या लाल रश्श्यावर ताव मारत होता. एवढे 7 दिवस हा राजेंद्र हगवणे पोलिसांना सापडत नव्हता. आणि काल मात्र जसं अजितदादांनी म्हटलं, जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की याला तात्काळ अटक करा आणि त्याला मुसक्या आवळून त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला, की लगेच तुम्हाला एका रात्रीत पहाटे पहाटे राजेंद्र हगवणे कुठं आहे याचा शोध लागला. मग 6 दिवस तुम्ही काय करत होतात? म्हणजे तोपर्यंत पोलीस फक्त खुर्चीत बसून वाट बघत होते का की हा कधी शरण येतोय म्हणून? जसा वाल्या आला होता हा वाल्मिक कराड 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 31 डिसेंबरला शरण आलाय. सापडला नाही, पकडून नाही आणला, मुसक्या आवळून नाही आणला, बेड्या घालून नाही आणला, तर स्वतः आयटी थाटात रुबाबात सीआयडी ऑफिस मध्ये आला, ते पण त्याच्या मित्राच्या गाडीतून. आता तो कोण काय आपल्याला माहितीये सगळं, त्यांनी काय उद्योग केले काय बोलला तो. आता मला इतकंच म्हणायचंय, यांना शरण येण्या इतपत तुम्ही वाट पाहत होतात का? 7 दिवस लागतात का या राजेंद्र हगवण्याला पकडायला? का तो देखील तुमच्या आजूबाजूचा असल्यानं, तुमच्या जवळचा असल्यानं त्याला देखील एक स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती? थार काय, बलेनो काय, वेगवेगळ्या शेतात, हॉटेलात, लॉजवर पार्ट्या करत मटणाच्या रश्श्यावर ताव मारत हा बोंबलत फिरतोय आणि अजूनही तुम्ही तो सापडत नाहीये, तो फरार आहे म्हणून सांगता. आणि जेव्हा काल प्रकरण गळ्यापर्यंत आलं तुमच्या, तेव्हा लगेच त्याला अटक झाली. म्हणजे 17 ते 23च्या रात्रीपर्यंत तो कुठं आहे याचा विचार, याचा तपास कुणी केलाच नाही की काय? म्हणजे सासू सापडली, ननंद सापडली, पती सापडला, संपलं. अरे या प्रकरणातलं मूळ तर हा राजेंद्र हगवणे नावाचा हुंडासूर. आता अशा अनेक हगवण्यांसारखे अनेक जण वेगवेगळ्या पक्षात असतीलही, पण दादा तुमच्या पक्षात काय? तुमच्या पक्षात वाल्या कराड, तुमच्या पक्षात विष्णू चाटे, तुमच्या पक्षात राजेंद्र हगवणे. आता बरीच नाव आहेत तोंडावर आलीत, पण घेता येत नाहीत मला, कारण हे सगळे तुमच्या इर्द गिर्द आजूबाजूला आसपास तुमच्या फोटो, तुमच्या व्हिडिओ, तुमच्या सोबत, तुमच्या पक्षात, तुमच्या पक्षाच्या कार्यकारिणीत, तुमच्या पक्षाच्या पदांवर. आणि ही एवढी सगळी गँग फक्त तुमच्याच एकट्या पक्षात. म्हणजे आता हकालपट्टी करायची, मग याआधी त्यांच्या गुन्ह्यांवर मलमपट्टी कशाला करायची? आणि हकलवायचीच होती ही माणसं, तर पक्षात आधी घ्यायचीच कशाला? म्हणजे काल जे तुम्ही वाक्य बोललात ना, म्हणजे राजेंद्र हगवणेची कुंडली जेव्हा तुम्हाला कळाली, त्याच्या लग्नात तुम्हाला कुंडली कळाली नाही. कोणाच्या? त्या हगवण्याच्या पोराच्या. नंतर त्या हगवण्याच्या पोरानंच गौतमी पाटीलला बाईला समोर नाचवलं, तेव्हा तुम्हाला त्याची कुंडली कळाली नाही. आणि आता तुम्हाला कळलं की अर हा हगवणे काय कामाचा नाही, ही हगवण्यासारखी नालायक माणसं माझ्या पक्षात नको. हे तुमचं कालचं विधान संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं. आता मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आणि तेच माझा आजचा लाईव्ह आहे. मग वाहल्यासारखा नालायक तुम्हाला आतापर्यंत का नाही दिसला? का मुंडेंच्या जवळचा माणूस होता म्हणून कानाडोळा केलात? संतोष देशमुख हत्या प्रकरणात या वाल्या कराडचा मुख्य आरोपी म्हणून
जेव्हा उल्लेख झाला त्याच्यानंतर हात झटकायला सुरुवात झाली. धनंजय मुंडे तुमच्या पक्षात रितसर 2012 साली आले. 2024 ला संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं. 12 वर्ष हा वाल्मिक कराड वेगवेगळ्या पदांवर धनंजय मुंडेच्या कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला कायम सोबत, तुमच्या सोबत फोटो. आता एवढं सगळं हा वाल्मिक कराड 12 वर्ष तुमच्या पक्षात, तो धनंजय मुंडेंचा खास माणूस म्हणून तिथं सगळी बीडची यंत्रणा हलवत होता. त्या 12 वर्षात कधी तुम्हाला वाल्मिक कराड नालायक असं वाटलं नाही? या वाल्मिक कराडची जंत्री जरा एकदा शोधून बघावी कधी तुम्हाला वाटलं नाही? त्याच्या आधी मुंडे आणि कराड भाजपत होते, तेव्हापासून यांचे कारनामे चालू होते. पण प्रत्येक वेळी असू देत मुंडेंच्या जवळचा, असू देत मुंडेंच्या जवळचा, म्हणजे कायम मलमपट्टी केली. या एकट्या वाल्मिक कराडवर एकट्या परळी शहरात 10 गुन्हे दाखल आहेत. मग एवढे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत ते 1999 पासून चालू आहेत. का नाही मग आता तुम्हाला वाटलं त्याच वेळी ही असली सगळी नालायक लोक माझ्या नेत्यांच्या आजूबाजूला नको म्हणून? तुम्हाला अनवर अली खान जेव्हा काल प्रताप चिखलीकरांनी नांदेडला त्याचा पक्ष प्रवेश केला आणि जेव्हा सगळ्या प्रसार माध्यमांनी उठवलं की हा मटका किंग आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय, त्यावेळी तुम्हाला उपरती झाली, त्यावेळी माझी चूक झाली म्हणून तुम्ही म्हणताय. हगवण्याला तुम्ही चावी दिलीत, त्या शशांक हगवण्याच्या हातात ती फॉर्च्युनर MH14 KU 2002, त्यावेळी तुम्ही एक चावी मारलीत तिथं. काय अरे बाबा तू दिली तर मागितली, एक दुसरी चावी पण मारायला पाहिजे होती ना त्यावेळी त्या हगवण्याला. जर मला कळलं भविष्यात ही गाडी तू मागितलेली आहे तर तुझं काय खरं नाही, तर सगळं पुढचं व्यवस्थित झालं असतं. पण चावी दिली, फॉर्च्युनर घेऊन बोंबलत बसला. मला इतकंच म्हणायचंय, तुम्ही नेत्या मंडळी कधी कुणाला ऍक्सेस देत नाही. अत्यंत जवळच्या माणसांच्या जवळ तुम्ही असता, कार्यकर्त्यांच्याच फार फार तर जवळच्या कार्यकर्त्यांच्या जवळ असता. सर्वसामान्य माणसांच्या जवळ कधी असता हो तुम्ही? या सर्वसामान्य माणसांच्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या काही गोष्टी चालतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो जर एखादा माणूस आला तर कधी जवळ करता का? पण विशिष्ट लोकांच्या विशिष्ट कार्यक्रमांना तुमची हजेरी असते, त्यावेळी तुम्ही नक्की जाता. तुम्ही काय पहिल्यांदा कुठल्या लग्नाला गेला नाहीत? याच्या आधी पण बरीच लग्न अटेंड केलीत की, त्यावेळी कधी तुमच्यावर कोणी आरोप केलाय का? आता प्रत्येकाचं घरदार चेक करत बसायचं. पण या लग्नात जेव्हा तुम्ही गेला होतात या राजेंद्र हगवण्याच्या पोराच्या, त्या हगवण्याच्या हातात चावी देताना तुम्हाला दुसरी चावी का देता आली नाही? शंका तर उपस्थित केली होती तुम्ही, शंकेचं निरसन तिथल्या तिथं का नाही केलं? आणि आता परत म्हणताय माझा काही दोष काय? मी सांगितलं होतं का सुनेचा छळ कर म्हणून? कोण म्हटलं तुम्हाला? तुम्ही सांगितलं होतं. पण या राजेंद्र हगवण्याची जी काही पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे होती, जी तुम्हाला ठाऊक आहे. अहो कोट्यवधी संपत्तीचा मालक हा, याच्याकडे हजारो गाड्या असतील, JCB फॉकलँड वेगळाच, प्रॉपर्टीचा व्यवसाय वेगळाच, प्लॉटिंगचा व्यवसाय वेगळाच. मग एवढं सगळं असताना तुला बाबा फॉर्च्युनर कशाला लागती हा प्रश्न करता आला नव्हता का त्याला? बर एवढं सगळं झाल्यानंतर या हगवण्याला आता तुम्ही पक्षात हाकलताय. 2004 ला विधानसभेचं तिकीट कोणी दिलं होतं? मुळशीचा तालुकाध्यक्ष कोणी बनवला होता? राज्य कार्यकारिणी सदस्यवर कोणी घेतला होता? मग आता ह्या एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसणं हे काही सर्वसामान्य जनतेचं काम आहे? अहो तुम्ही, प्रश्न हा आहे की तुमच्या पक्षातच एवढी माणसं, ज्या माणसांना किती दिवस झाले तुम्ही फक्त हकालपट्टी चालू केलेली आहे, मग घेतानाच फिल्टर का नाही लावत? संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडला जाऊन एक तुम्ही वक्तव्य केलं होतं, चारित्र्य संपन्न माणसं पक्षात घ्या आणि जर त्यात कोण चुकलेला असेल तर पहिले टायर मध्ये घाला म्हणून. ते बोलला नाही तर लगेच तिकडे त्या अनवर खान मटका किंगचा प्रवेश नांदेडमध्ये. या राजेंद्र हगवण्याची काळी करतूत बाहेर.
आणि संतोष देशमुख प्रकरणातले ते दोन ते टगे वाहल्यान तो चाटे, एकाला तर तुम्ही केजचा तालुकाध्यक्ष केलात आणि एक जण तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुकाध्यक्ष परळीचा. मग तेव्हा ते नालायक नव्हते का? ते नालायक होते हे कधी कळतं तुम्हाला? हकालपट्टी करायची वेळ आल्यावर. तोपर्यंत समजतच नाही, तोपर्यंत त्यांच्या कुंड्याला कळत नाहीत, तोपर्यंत त्यांनी काय उद्योग केलेले कळत नाहीत. अहो या वाल्या कराडवर एवढे गुन्हे दाखल आहेत, 8 वेळा उपमुख्यमंत्री व्हायचा रेकॉर्ड तुमचा. कधीतरी एकदा ह्यांचा रेकॉर्ड तपासायला पाहिजे होतं ना. हे मुंडेंच्या आसपास फिरतात ते काय आहेत म्हणून. बर एवढं करून त्या वाल्याला आत घेतला, आता मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? तर उलट पत्रकारांचे प्रश्न उलटे तुमचे. ए बाबा अजून त्याचं चौकशीत नाव आलंय का? चौकशीत नाव आलं नाही तर मी कसं काय राजीनामा घेऊ? काय झालं मग नंतर? राजीनामा घेतलाच ना. मग एवढे दिवस कशाची वाट बघत होतात? बर सफाई दिली कोणी? मुख्यमंत्र्यांनी. काय नाही ना, अजितदादा बोलतात त्यांची ती अधिकृत भूमिका. अख्खा महाराष्ट्र बोंबलतोय मुंडेंचा निकटवर्ती आहे, मुंडेंचा निकटवर्ती आहे, सगळे काळे कारनामे ह्यांनीच केलेले आहेत. पण नाहीच. मग स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं. धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणजे वाल्मिक कराड आणि गेली अनेक वर्ष धनंजय मुंडेंचं राजकारण पाहत होता. आता गेली अनेक वर्ष धनंजय मुंडेंचं राजकारण पाहणारा वाल्मिक कराड कुणाच्या पक्षातला होता? 12 वर्ष कोणाच्या पक्षात होता? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड तुमच्याच पक्षात ना. मग अशा वाल्मिक कराडच्या काया कर्तुदी तुम्हाला 12 वर्षानंतर कळाल्या, जेव्हा संतोष देशमुखांचा खून झाला तेव्हा. अहो प्रत्येक वेळी या वाल्याच्या विरोधात काही ना काहीतरी वेगवेगळे कारनामे येत गेले, पण त्यावेळी पांघरून घालायचं काम तुमच्यासारख्या नेत्यांनी केलं. मग ते मुंडे असो नाही तर तुम्ही असो. वाल्याला मुंडेंनी वाचवायचं, मुंडेंना तुम्ही वाचवायचं, हेच चालू आहे फक्त. आणि सर्वसामान्य बसतात टाळ्या पिटत तुमच्या भाषणांना टाळ्या मारत. अरे काय मला कळत नाही. आतापर्यंत इतके राजकारणी आम्ही बघितले, तुम्हीच नावं घेता. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटलांपासून वसंतराव नाईकांपासून बरीच नावं घेता तुम्ही. पुढच्या पिढ्यांनी तुमची नावं घ्यायची का नाहीत? का फुलस्टॉप? अहो कधीतरी भविष्यात कार्यकर्ते जोडताना ते कसे आहेत कसे नाहीत याचं फिल्ट्रेशन करून बघितलं पाहिजे. हे तुम्हाला आता कळायला लागलं का? इथं दोष तुमचा नाही हो. तुमच्या आजूबाजूला जे आहेत ना ती सगळी नेते मंडळी घेऊन फिरता तुम्ही. त्यात सुद्धा पहिल्यांदा फिल्ट्रेशन करा. त्यात बघा कोण जवळचा कोण लांबचा, कोण कुणाला घेऊन येतय. त्या प्रताप चिखलीकरांनी घेतलाच होता त्याला मटक्या किंगलात. जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा तुम्हाला त्या प्रताप चिखलीकरांनी मग माफी मागितली. म्हणजे तुमच्या अपरोक्ष सुद्धा बरेच काय काय उद्योग चालू आहेत, जसे या मुंडेंकडून चालू होते. वाल्मिक कराडच्या प्रत्येक गोष्टीवर घाल पांघरून. दरोडा, मारामारी, अपहरण, चोरी, खुनाचा प्रयत्न, धमक्या, काय नाही चाललंय, चालू देत. म्हणून तर त्या वाल्मिक कराडला प्रतिपालक मंत्री, प्रति आमदार, प्रति कृषी मंत्री अशी लेबल लावण्यात आली. कधी हा विचार केलात बाबा माझ्याच नेत्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला इतक्या गोष्टींमध्ये, इतक्या गोष्टींच्या बाबतीत गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, आपण एकदा मुंडेंची चौकशी करायला पाहिजे, मुंडेंना विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे या वाल्मिक कराडचे काय उद्योग चालू आहेत म्हणून. पण नाहीच. कारण की मुंडेंना निवडून आणण्यात वाल्या महत्वाचा आणि मुंडेंची सीट निवडून येणं तुमच्यासाठी महत्वाचं. त्यामुळे आपलं चालू देत. म्हणजे तुमच्या नेत्यांनी गुंड पोचायचे आणि तुम्ही नेत्यांना सावरायचं. थोडक्यात त्या गुंडांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन टाकलंय सगळ्यांनी. आणि मग ही अशी टाळकी जन्माला येतात. मग कोण हुंडासूर होतो, कोण बकासूर होतो, कोण इकडे नरोदम बनतो, कोण क्रूर कर्मा बनतो. विषय फक्त एका पक्षाचा नाहीये, पण सध्या गाजतोय तो तुमचाच पक्ष. याच राजेंद्र हगवणेच्या पोरानं, ज्याला आता तुम्ही अटक केली तर त्याच्यासोबतच्या सुशील हगवणे, वीर वैष्णवीचा, याच सुशील हगवणे युवा मंच आहे त्या भूकंपमध्ये.
लग्नाच्या म्हणजे हळदीच्या लग्नात म्हणजे ह्याच वैष्णवीच्या आणि त्या शशांकच्या लग्नाच्या ह्याच्यात बाईला समोर गौतमी पाटीलला नाचवली होती, प्रेक्षकच नव्हते आणि बाईला समोर नाचवली. केवढा माजुरडेपणा. बर ती नाचली, तिने सुपारी घेतली, तुमचं उत्तर काय पाहिजे होतं? तुम्हाला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही काय उत्तर दिलं? ती बाईला समोर नाचल नाही तर आणखी कुणासमोर नाचल, तुला का वाईट वाटतंय? अरे काय, आज त्याच लग्नात जी बाईला समोर गौतमी पाटील नाचली ना, तेच हे सगळे बैल उधळले ना. आज काय झालं? एका पोरीचा हाकनात जीव गेला आणि बोंबलत फिरत होती बापलेक. कुठे कुठे फिरत होती? कधी लॉजवर आळंदीत, कधी हॉटेलात, कधी शेतात. तो जिथं जिथं फिरलाय ना तो राजेंद्र हगवणे, आणि ज्यानं त्याला अभय दिलंय त्या सगळ्यांना आत घ्या. कारण की इकडं तो फरार आहे, 7 दिवस झाले फरार आहे तो. हे माहित असताना सुद्धा तुम्ही त्याला पकडायचं सोडून, त्याला अटक करायची सोडून निवांतपणे आपलं बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. अहो 16 तारखेला पोरगी गेली, ती 17 तारखेला गुन्हा दाखल झाला, त्याच्यानंतर 8 दिवस हा बोंबलत फिरतोय, तरी तुम्हाला सोयर ना सुतक. 7 दिवसात कुठं कुठं फिरला? 7 दिवसात वेगवेगळ्या गाड्या, थार काय बलेनो काय, त्याच्याकडे कमी आहेच काय? कोट्यवधींचा मालक, तरी पोट नाही भरलं त्याचं. 51 तोळ सोनं दिलं, घेतलं. 7-7.5 किलो चांदीची भांडी दिली, घेतली. आंदे फक्त येऊ देत. 1.5 लाखाचा मोबाईल येऊ दे, गॉगल येऊ दे, घड्याळ येऊ दे, आता 2 कोटी पण दे. आणि एवढं करतो नालायक नीच तो शशांक घागवणे काय म्हणतोय? फुकट नांदवाय तिचे का तुझ्या पोरीला म्हणून मारून टाकलं. अरे नालायका, प्रेम केलं होतंस ना तिच्यावर? अरे प्रेम करणारीच जर जी कोण प्रियसी असेल ती पत्नी होते ना, त्याच्यापेक्षा आणखी वेगळी संपत्ती तुला काय पाहिजे होती? म्हणजे ती तुझ्यावर प्रेम करत होती आणि तू तिच्या पैशावर प्रेम करत होता, आणि याच्यातनं सगळ्यांचे डोळे उघडले. सगळ्या प्रेमवीरांना, प्रियकरांना, प्रेयसींना माझी विनंती आहे, जे काय करताय ना तुम्ही, तावून सलाखून करा, विचार करा 10 वेळा लग्न करताना. नंतर त्रास घरच्यांना नको. तुम्ही जाताय आणि उद्योग काय होतोय नंतर बघताय ना. आज त्या बाळाची काय चुकी होती 9 दिवसाच्या? काय त्या 9-10 महिन्यांच्या बाळाची काय चुकी आहे त्या जनकराजची? बाप बसला आत तिकडे खडं फोडत, आई बिचारी गेली सोडून. 6 दिवस कुणाकडे होता त्याचाच त्याला पत्ता नाही. चाललंय काय? माणसाच्या जीवाचा खेळ चाललाय नुसता. बघा तो कुठं बोंबलत फिरत होता तो. 17 मे पासून आजपर्यंत औंध हॉस्पिटलला पहिल्यांदा गेला होता. औंध हॉस्पिटलला किती जवळ अंतर? पिंपरी पोलीस स्टेशन पासून किती अंतर आहे जवळ? पोलिसांना कळत नाही औंध रुग्णालयात तो फरार आहे, सगळीकडे बातम्या चालल्यात, कळत नाही. दुसरी गोष्ट, मुहूर्त लॉन्स थार गाडीनं गेलाय. वडगाव मावळ पवना डॅम फार्म हाऊसवर थांबलाय, आळंदीला लॉजवर झोपलाय. 18 मेला वडगाव मावळला गेला पवना डॅम. बंडू फाटक, कोण आहे बंडू फाटक? बलेनो गाडीनं घ्या ना शोधून, कसा काय थारा दिला त्यांनी? 19 मे पुसेगाव सातारा, अमोल जाधव यांच्या शेतावर. कोण आहे अमोल जाधव? या हगवण्याला अमोल जाधवनी का थारा दिला, का आसरा दिला? कळत नाही का? एवढे दिवस प्रकरण चालू आहे सगळीकडं, अख्ख्या महाराष्ट्रात 7 दिवस गाजतंय ते. 19 मे 20 मे पसरणी मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेज. 21 मे कोगनोळी प्रीतम पाटील. कोण आहे प्रीतम पाटील? काढा शोधून सगळी. 22 मे पुण्याला परत, आणि मग म्हणताय मुसक्या आवळल्या आम्ही. अरे कसल्या मुसक्या आवळल्या? काल दादांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर तुम्ही मुसक्या आवळता? 7 दिवस बोंबलत फिरणाऱ्याला नशीब हजर नाही झाला, लाज राखली, त्या वाण्यासारखं नाही घडलं. तिथं तर सीआयडी होती. आता असे सगळे नालायक पक्षात भरल्यानंतर एक एक कमी करायला लागलात तुम्ही. अहो भरतानाच लायक आहेत का नाही ते बघायला पाहिजेत ना. काढा ना यादी आता किती आहेत ते, करा ना एकदा झाकालपट्टी सगळ्यांची. कशाला ठेवताय गाळा सगळा? म्हणजे
जोपर्यंत माणसाचा जीव जात नाही तोपर्यंत हा नालायक आहे हे तुम्हाला कळत नाही. हे दुर्दैव आहे आमचं. संतोष देशमुखचा बळी गेला, जीव गेला, निर्गुण हत्या झाली, तेव्हा कळलं तुम्हाला हा विष्णू चाटे नालायक आहे. याची हकालपट्टी करा. तो वाल्मिक कराड लाडक्या बहिणींचा तालुकाध्यक्ष केला होता, त्याला कुणाच्या सहीनं झाला? तुमच्याच नेत्यांच्या ना. कुणाच्या मर्जीतनं झाला? मुंडेंच्याच ना. कशाला पाहिजे वाल्मिक कराड तुम्हाला? त्यावेळेत मुंडेला विचारता नाही आलं? विष्णू चाटे, तो वाल्मिक कराड, अहो अट्टल गुंड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कट रचून कशी हत्या केली हे सगळ्यांनी बघितलं की. याच्या आधी तुम्हाला माहित नव्हते दोघं कोण आहेत का? आमचा काही संबंधच नाही असं म्हणता. आता तसंच इथं घडलं. हा हगवणे 2004 ला अगदी तिकीट दिलं त्याला विधानसभेचं. मुळशीचा तालुकाध्यक्ष काय, राज्यकारणी सदस्य काय, आणि आता हकालपट्टी करताय. जेव्हा वैष्णवी हिनं आपलं जीवन संपवलं, म्हणजे माणसाने जीव दिल्यावरच तुम्हाला कळणार की तुमच्या पक्षात किती नालायक माणसं भरलेली आहेत ती. आणि अशी माणसं भरल्यानंतर या सगळ्यांची आता हकालपट्टी करताय तुम्ही. अरे ज्यांना घेण्याचीच पहिल्यांदा घेतानाच विचार करायला पाहिजे 10 वेळा की असला माणूस घ्यायचा का नाही. 10 वेळा विचार करताना तुम्ही कुठे जाताना कुठला निर्णय घेताना. मग हा निर्णय का घेतला जात नाही? का नाही तुमच्या नेत्यांना तंबी दिली जात? जो कोण आपण पक्षात माणूस घेतोय किंवा त्याला पद देतोय तो माणूस व्यवस्थित चारित्र्यवान असला पाहिजे. का नाही होत? का नाही शिस्तबद्ध भूमिका तुमच्या पक्षात राबवली जात आहे? बाकीच्या पक्षांचं मरू देत, विषय तुमच्या पक्षाचा चाललाय म्हणून तुमच्या पक्षावर बोलतोय. आणि दुसरा कुठलाही पक्ष असला तरी सोडणार नाही, हीच भूमिका ठेवणार. पक्ष म्हणजे तरी काय हो? आमच्याच मधल्या माणसांना उचलून पदावर बसवता ना तुम्ही, आणि नंतर डोक्यावर बसवता. या सगळ्यांनी जे काही उद्योग केले ना, हगवणे कोण आहेत ते, आता जी काही सगळी आत आहेत ना, ही परत कधीच बाहेर येणार नाहीत. असा प्रयत्न पहिल्यांदा व्हायला पाहिजे. आता विषय निघाला म्हणून सांगतो, या सगळ्यांशी संबंधित विषय तो पोलिसांचा. महाराष्ट्र पोलीस म्हटल्यानंतर एकेकाळी गुंड चळचळ कापत होते, घाबरायचे नुसती वर्दी बघितली तरी. आता आता ते आणि गुंडच एकत्र बसतात. कृष्णा आंधळे 165 दिवस झाले. लाज वाटायला पाहिजे या सीआयडी आणि SIT ला आणि राज्य सरकारला की या कृष्णा आंधळेला आम्ही पकडू शकलो नाही. 165 दिवस कशाला म्हणतात? नाव विसरलं असतील तुम्ही त्या कृष्णा आंधळेचं, पण अजून तुम्हाला थांगपत्ता नाही त्याचा. त्या वाल्या कराड प्रकरणात संतोष देशमुख जेव्हा 6 डिसेंबरला त्या सुदर्शन घुलेनं त्याला अवादा कंपनीवर त्यांना धमकी दिली होती, त्याच वेळी जर तो गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता. पण त्यावेळी तुमच्या पोलिसांनी उद्योग केले. का नाही त्यांना सहआरोपी म्हणून आत घेतलं? कुठाय तो प्रशांत महाजन PI? कुठाय तो राजेश पाटील PSI? एवढं करून संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर त्यांचीच गाडी चालवणारा शिवराज देशमुख बंटू, त्यांच्या आत्याचा पोरगा, तो पोलीस स्टेशनला जातो तक्रार दाखल करायला. पण त्याची तक्रार सुद्धा दाखल करून घेतली जात नाही, बाहेर बसवलं जातं. आणि परत वर्ण सांगितलं जातं कायदा बदललाय, कायद्याच्या पुस्तकात नवीन कायदे आलेत, त्यामुळे लिहिताना जरा तक्रार लिहिताना अडचण होते. अरे ही पद्धत तुमची. आणि वर्ण परत तिथं धनंजय देशमुख फोन करतात त्या विष्णू चाट्याला 50 वेळा, माझा भाऊ कुठे आहे त्याला सोड, माझा भाऊ कुठे आहे मला सोड, त्याला सोड. आणि इकडे ते PI पण त्याला फोन करतायत विष्णू चाट्याला, आणि परत तुम्ही त्यालाच सांगताय येईल म्हणून, येईल थोडा वेळ थांबा, येईल म्हणून. अरे सगळं एकत्र होतं हे सगळं. पोलीस, गुंड, नेते मंडळी ही सगळी एकत्र. अरे कसला कट हा? कुणाला दडवताय, कुणाला बाहेर काढताय, कुणाला वाचवताय, कशासाठी?
कशासाठी हा उद्योग? मी हे मान्य करतो, कुठल्याही नेत्यासोबत कुणाचाही फोटो असू शकतो, चला मान्य. 12 वर्ष जो धनंजय मुंडेंसोबत आहे वाल्मिक कराड, त्या 12 वर्षात त्याचे तुमच्यासोबत असंख्य फोटो असतील, मी मान्य केलं. पण या 12 वर्षात त्याची एकदा सुद्धा तुम्हाला चौकशी करता आली नाही? त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल, तो काय उद्योग करतो बीडमध्ये, एकदा सुद्धा नाही? अहो कशाला सांगताय? सगळे तुमचे कार्यक्रम सभेचे तिथले हाच इव्हेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होता. भाजपमध्ये असताना अटल बिहारी वाजपेयींची जी संदेश यात्रा निघाली होती ना, त्यावेळी देखील त्याच्या इव्हेंटचं पूर्ण काम मुंडे भाजपमध्ये काम वाल्मिक कराडनं केलं होतं. मुंडेंची भाजप पहिले अध्यक्ष म्हणून जी काही पक्षाची जी काही शाखा होती ना, त्या शाखेची सुद्धा स्थापना याच वाल्मिक कराडनी केली होती. कशाला सांगताय तुम्ही? अहो गुंडांना स्थान देऊन 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 त्यांना नेतेपदी बसवलं. आता तेच नेते त्यांच्या जवळच्या गुंडांना स्थान देऊन देऊन नेत्यांपर्यंत न्यायचंय त्यांना. म्हणजे सर्वसामान्यांनी मारायचंच, दुसरं काही करायचं नाही. इकडे वैष्णवीचा जीव गेल्यानंतर तुम्हाला कळलं राजेंद्र हगवणे नालायक आहे. तिकडे संतोष देशमुखांचा जीव गेल्यानंतर तुम्हाला कळलं की तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड नालायक आहे. अजून किती जणांची जीव गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे? शेवटी असं करता करता पक्षातले सगळेच हाकलावे लागतील, कोणच नाही उरायचं मग तुमच्याकडं. मग एक अकेला पक्ष, अशी परिस्थिती निर्माण होईल. कशाला पाहिजे ती असली नालायक नीच लोक आत घ्यायची पक्षात? घेतानाच पहिल्यांदा फिल्टर लावायला पाहिजे ना, चौकशी करायला पाहिजे ना. कळत नाही का तुमच्या नेत्यांना की आपण कुठला माणूस इंट्रोड्यूस करतोय, कुणाला आत घेतोय म्हणून? असल्या गुंडपुंडांना जवळ करून काय झालं? धनंजय मुंडेंना किती वाचवायचा प्रयत्न झाला, शेवटी झालं काय? राजीनामा द्यावा लागलाच ना. कुणामुळं? याच वाल्यामुळं ना. एकेकाळी कृषी मंत्रीपद भोगणारे हे धनंजय मुंडे, एकेकाळी पालकमंत्रीपद भोगणारे हेच धनंजय मुंडे, एकेकाळी विरोधी पक्षनेतेपद भोगणारे हेच धनंजय मुंडे. आज कुठं आहेत? फक्त आमदार परळीचे. कसं गेलं पालकमंत्रीपद? कसं गेलं कृषी मंत्रीपद? कसं गेलं? का गेलं? आज त्याच बीडला सांभाळायला आणि सावरायला तुम्हाला पालकमंत्रीपद घ्यावं लागलं बीडचं. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, हे जे सगळे नालायक भरलेत ना, यांची हकालपट्टी करून काय मिळायचं नाही. आधीच घेताना आता इथून नवीन जो काही भरणा करायचाय तुम्हाला, ते घेतानाच असे घ्या की या सगळ्यांना व्यवस्थित टाळून सुलाकून ही चांगली माणसं आहेत का वाईट हे बघून घेता आलं पाहिजे. कारण की पुढचा काय सगळा ह्या असल्याच गाळांचा आहे. म्हणून मला इतकंच म्हणायचंय दादा, वाल्या नालायक होता हे तुम्हाला पक्क माहित होतं त्या काळात, तरी सुद्धा त्याच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचं काम तुमच्या जवळच्याच नेत्यांनी केलं. त्याचा फटका किती बसला बघितलात ना. ते जाऊ दे, ते राजकीय करिअर बिरियर ते गेलं खड्ड्यात तिकडं. संतोष देशमुख यांचा जीव गेला ना याच्यात. वैष्णवी हगवणे जीव गेला ना. अहो त्या राजेंद्र हगवणेला अटक करा, नाही तर आणखी काय त्याची प्रॉपर्टी सील करा आणि जप्त करा. वैष्णवी येणार आहे का परत? आणता येईल का तिला? त्या बाळाची आई आणता येणार आहे का? त्या आई वडिलांची ती मुलगी आणता येणार आहे का? त्या मुलीनं पाहिलेली स्वप्न संसारातली परत तिला बघण्याची संधी मिळणार आहे का? काय केलं तुमच्या पोलिसांनी? अहो हे तर झालं आत्ताच छोट्या सुनेचं प्रकरण. मोठ्या सुनेचं काय? मयुरी हगवणे नोव्हेंबर 2024 मध्ये तक्रार दाखल केली ती पौड पोलीस स्टेशनला. 2 एनसी दाखल केल्या, दखल अजिबातच नाही. एनसीचं नावच आहे नॉन कॉग्निझिबल, म्हणून दखल पात्र का? आणि नंतर कॉम्प्रोमाइज केली नाही. नाही अहो त्या स्वतः सांगतायत चेहऱ्यावर रक्त दिसतंय तरी म्हणतायत ताई असं करू नका, घ्या मिटवून म्हणून. का? कशासाठी? कोणता राजकीय दबाव? आणि नंतर जेव्हा कपडे फाटस्तवर ती रस्त्यावर पळत होती, हे नालायक नीचे हगवणे कुटुंब घराच्या बाहेरून रस्त्यावर भांडतय, पण कोण मध्ये पडू शकत नाही ह्यांचा दबाव. म्हणजे सुनेला घरातल्या बाहेर काढतात, तिथं मारतात, तिचा फोन हिसकावून घेतात, कपडे फाडतात, केस ओढून तिला खाली पडून मारतात. आणि अशी जेव्हा स्त्री पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला जाते, त्याच्या आधी हे सगळे तिथं पोलीस स्टेशनला दाखल होऊन त्यांच्याच विरोधात तक्रार दाखल करतात.
अहो कुठला न्याय आहे हा? आणि कशासाठी चाललंय हे सगळं? हे पोलीस सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहेत का या असल्या गुंडपुंडांना वाचवण्यासाठी? खरं म्हणजे आता महाराष्ट्रानं खरंच धडा घेतला पाहिजे. ही नेते मंडळी त्यांनी पोसलेले गुंड यांच्यामुळं काय अवस्था निर्माण झालेली आहे. गेले इतके दिवस बीड वाजवतोय, काय झालं? 2 दिवसातच पुणे वाजलं ना. याच्या आधी पावसानं वाजवलं आणि आता हगवण्याने गाजवलं. अहो आपण काय करतोय ह्या पुण्यात तरी काय कमी आहे का लचांड? बरंच घाबर आहे. एक एक करून बाहेर काढावं लागेल आता. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे पहिल्यांदा जे पोलीस या नको त्या लोकांच्या नको त्या गुंडापुंडांच्या नादी लागलेत ना, त्यांना पहिले बाहेर काढा. त्या बीड मध्ये घेतलाय निर्णय आता कावतांनी. 606 पोलिसांच्या बदल्या केल्या. इकडचा तिकडं, तिकडचा इकडं, इकडचा तिकडं. चांगलं झालं. रिशफल करणं गरजेचं होतं. आता फक्त गरज आहे या गुंडांची दहशत कमी करण्याची. याला डोमेस्टिक व्हायलन्स आणि तिकडे एक्स्टॉर्शन, दोन्ही प्रकरणामध्ये दोन्ही माणसं एकाच पक्षाची. हा काय योगायोग आहे? आता तो कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या प्रवृत्तीचा आणि कुठल्या वृत्तीचा हे बघण्यापेक्षा तो गुन्हेगार आहे हे बघा आणि त्याला सजा देण्याचा प्रयत्न करा. कठोरात कठोर शिक्षा होणं हाच महत्वाचा मुद्दा या आयुष्यात. बाकी दुसरी कुठलीच गरज नाही. आतापर्यंत आयुष्यात बरीच माणसं बघितली. प्रत्येक जण कोण ना कोण तरी गाराणं घेऊन येतो, पण पोलीस स्टेशनला त्याची दखल किती घेतात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशनची पायरी नको रे बाबा अशी म्हणणारी जवळपास 90% लोक असतील. 10%तली 5-10% लोक ज्यांच्याकडे पैसा आहे आणि 5-10% जे नेत्यांबरोबर फिरतात कॉलर उडवत. आमचा लय दरारा त्यातलीच ही 5-10%तली. त्यामुळेच तर 7 दिवस बोंबलं फिरले हे. नाही तर काय विषद होती यांची. कालचं तुमचं वाक्य मला आठवत आहे. कुठे जातोय पळून, कुठं जातोय. तुम्ही नुसती तिथं डरकाळी फोडली तर लगेच पोलिसांनी सकाळी सकाळी त्याला अटक केली. म्हणजे काय? पार तिकडे गेलेला पसरणीला तिथं पसारला होता, जाऊन स्वारगेट पर्यंत आला का? म्हणजे सगळं माहितीये कोण कुठे गेलंय ते. अहो त्या बाळाला 6 दिवसात नाही शोधता आलं पोलिसांना. ते सोडा, ते बारकं बाळ. आई गेली, बाप आताय, पक्क माहितीये ना? माहितीये ना? मग अशावेळी ते बाळ शोधून काढणं कुणाची जबाबदारी होती? पोलिसांनी काय नांग्या म्हणजे अगदी आम्ही कोण लय मोठ्या बाता मारून आहेत. कुठल्या तरी अज्ञात माणसाने आणून दिलंय ते. अहो कसपटेंच्याच घरातली लोक गेली, त्यांनी शोध काढला आणि त्यांनी बाळ घेतलंय ते ताब्यात. कशाला बाता मारायच्या? राज्य महिला आयोग कायम बघावं तेव्हा तक्रार आली की त्या तक्रारीचा पुढे काय होतं माहीतच नाही. काय झालं त्या भिसे प्रकरणाचं? 2 मुली बिचाऱ्या, आई बिचारी गेली, त्या 2 मुली बिचाऱ्या, त्यांचं पुढे काय झालं? कुठे आहे ते दीनानाथ मंगेशकर प्रकरण? काय आहे पुढे? काय माहित नाही. हगवणे आले, भिसे गेली. आता कोणतरी नवीन येईल, हगवणे गेले. सर्वसामान्य माणसांनी फक्त पानं उलट्यात बसायचं पेपरची आणि फक्त बातम्या चॅनलचे फक्त वेगवेगळे युट्यूब नंतर हे बघा ते बघा ही बातमी बघा, ह्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकत नाही. शॉर्ट टर्म मेमरी करून टाकलीत सगळ्यांनी. ते प्रकरण धसाच जाईपर्यंत त्याचं पुढे काय झालं, काय झालं त्या पुरुषकांचं माहित नाही. काय माहित नाही. नुसतं प्रकरण घडतंय, तेवढ्या पुरतं वाचतंय, नंतर शिळं होतंय की परत नवीन येतंय. तो शिवराज दिवटे, त्याला मारला 10-12 जणांनी. त्याचं पुढे काय झालं, त्या पोरांना जी अटक केली त्यांची पुढे काय परिस्थिती काय माहित नाही. कोण कुणाला पत्रकार परिषद घ्यायची गरज नाही वाटत, कुठल्या पोलिसांना काय माहिती द्यायची गरज नाही वाटत. पत्रकारांनीच फक्त आपलं इकडून तिकडून जाऊन पावसात उन्हात तानात फिरून माहिती काढायची. अहो काय आत्ताचं हगवणे प्रकरण तरी काय आहे? सगळ्या मीडियाने उचलून धरलं ना, म्हणून तर तुमच्या नाकी 9 आली आणि मग एक एक करत भेटायला आलात सगळे.
प्रत्येक पक्षाचे नेते भेटायला. उपकार करतो काय आम्ही त्यांना भेटतो तर वा. आमचं ते दत्ता गाडे प्रकरण काय झाले, त्या मुलीला बिचारायला न्याय मिळून द्यायचा होता, बस मध्ये बलात्कार झाला, काय झालं पुढं, काय झालं त्याचं काही माहित नाही. अहो रोज काय ना काहीतरी नवीन प्रकार, तेवढ्या पुरतं फक्त तुम्ही आम्हाला माहिती देणार, तेवढ्या पुरतं फक्त तपास चालू आहे, याच्या पलीकडे कोण कुणाला काही सांगत नाही. म्हणजे सरकार करतय काय नेमकं, एक एक प्रकरण लावून धरून ते दसास नेऊन त्यात कठोरात कठोर शिक्षा कशी होईल आरोपीला, याचा प्रयत्न करायचा सोडून फक्त आपल्या निवडणुका, मत, आपला धंदा, याच्या पलीकडे काय नाही. काल दादाने कुठेतरी एका कार्यक्रमात म्हटलं, त्या हगवण्यासारखी लायकी नसलेली माणसं माझ्या पक्षात नको. लगेच व्हिडिओ केला तयार, म्युझिक बिजिक लावून सोशल मीडियावर टाकलं. पण दादांनी सांगितलेलं का, दादांनी काय पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती? अहो कुठल्या तरी एका खाजगी कार्यक्रमात दादा बोलले. एवढा उतावळीपणा कशाला पाहिजे? दादा बोलले संपला विषय, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पण तिचा गाजावाजा कशाला पाहिजे? अरे डीसीएम आहेत ते राज्याचे, बोलायलाच पाहिजे त्यांनी. हे चाटे फिटे वाल्या फिल्या या असली माणसं त्याच वेळी जर पक्षात घेताना विचार केला असता तर हा पक्षाला असा डाग लागला नसता. तरी सुद्धा पुसता जात नाही तो, सारखं काही ना काहीतरी बाहेर निघतच आहे. पण दादा तुमचा रोखटोकपणा, तुमचा स्पष्ट वक्तेपणा, तुमचा वक्तशीरपणा, पहिल्यांदा गरज आहे ती तुमच्या नेत्यांना लावण्याचा. पहिले तुमच्या नेत्यांच्या खिशे चापचा, दोन जे खिशे चापसले ना, 5-50 गुंड त्यातनच बाहेर पडतील. आणि तीच पहिले हकला, आणखी तीच नंतर त्या खिशातनं तुमच्याच पक्षातल्या पदाच्या खुर्चीवर येऊन बसतात टुनकन उडी मारून, तुम्हाला माहित पण नसतं. आणि मग नंतर तुम्हाला कळतं. अशी अवस्था होऊ नये, आत्ताच विचार करा. आता तर काय मोकळं रानच आहे. आल्या निवडणुका, आल्या अगदी गाव पातळीवरच्या निवडणुका, पंचायत समित्या म्हणू नका, जिल्हा परिषदा म्हणू नका, ग्रामपंचायतीच्या शिवाय जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, अशा वेळी हीच असली सगळी टकी टाळकी कामाला पडतात ना उपयोगाला. त्यामुळे ह्या सगळ्यांना जवळ करताना 10 वेळा विचार करा. आता कुठल्या तरी नेत्याच्या जवळचा माणूस आहे म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करायचा असला उद्योग करू नका. असू दे ह्याच्या जवळचा आहे, असू दे तो त्याच्या जवळचा आहे, असं करून करून बीडची अवस्था काय झाली बघितली ना आज. विस्कटलेली घडी बसवायला तुम्हाला जावं लागलं आज तिथं, तरी सुद्धा बसना, काय ना काहीतरी उद्योग चालूच. आता खरं म्हणजे प्रत्येक पक्षानं ही पहिल्यांदा शिकवण घ्यायला पाहिजे की आपण पक्षात घेताना ज्याला घेतोय तो कसा आहे, त्याचं चारित्र्य काय, त्याचं कॅरेक्टर काय, त्याच्यावर आधी काही गुन्हे दाखल आहेत का, तू काय उद्योग करतोय का, याची सगळी माहिती घेऊन किमान पदावर असलेल्या माणसाला तरी तसं बसवा जो चांगला असेल. काय कमी होती त्या राजेंद्र हगवणेकडं? जमिनी, गाड्या, घोडे, बंगला सगळं, 100-1 कोटींची प्रॉपर्टी असेल त्याची. म्हणजे 100 कोटींची प्रॉपर्टी तरी भिकारी, तरी मागतय आण दे. कुठून मागतय? आणि परत सुनेकडून. लेख बसवली घरात बिन लग्नाची आणि तिचा कंट्रोल घरावर. सुनांनी उठायचं तिने सांगणार, सुनानी कधी बसायचं, सुनानी कुठली भाजी खायची, सुनानी कुठले कपडे नेसायचे ती म्हणणार. अरे चाललंय काय? आणि ह्या अशा राजेंद्र हगवण्याच्या घरात आपली पोरगी दिली, असू देत पोरीचं सुख म्हणून, काय मिळालं तिला पुढे भविष्यात? किती वर्ष सुख मिळालं तिला? सुख मिळालं का हा पहिला प्रश्न आहे. अरे लाज वाटायला पाहिजे हगवण्याला त्या, की एवढी 100 कोटींची प्रॉपर्टी आहे घरात आपल्या, तरी सुद्धा. आणि त्यात सासू परत वरनं फोन करून काय सांगते ती वैष्णवीच्या आईला,
नाही कसं ब्रँडेड गाडी असली पाहिजे. फॉर्च्युनर कसं ब्रँडेड दिसायला कसं जरा चांगलं दिसतं आणि कसं बोलते ती झोपाळ्यावर झुलत. ब्रँडेड हा तुमचा ब्रँड हुंडा घेण्याचा. नाही नाही मला एमजी हेक्टर नाही पाहिजे. भिकारी असलेल्या माझ्या सोबत फिरणाऱ्यांना सुद्धा गाड्या असतात आणि मला एमजी हेक्टर. मग तुला फॉर्च्युनर घेऊन दिली. अरे काय माझा. आणि एवढं करून आता अटक झाली आहे राजेंद्र हगवण्याला आणि त्याच्या पोराला, त्या ज्यानं बैल नाचवला होता लग्नात, त्या पोराला सुशील हगवण्याला. त्या राजेंद्र हगवण्या जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला काय पश्चाताप होतोय का तुला, त्यावर नकारार्थी मान हलवून हात हलवतोय परत. मी किती माजुरडेपणा आहे. ही एवढी सगळी ही जी काय आणि बिंदास तिकडे सून मेली त्याचं काय सोयर सुतक नाही, काय दुःख नाही. मटण खाताय, ताव मारताय, फार्म हाऊस वर जाताय, पार्ट्या करताय. आता अटक पण झाली खातानाच. पहाटे 3:30-4 काय खात होता कोणाच ठाऊक. म्हणजे चाललंय काय नेमकं. ही एवढी ह्यांना दहशतच नाही राहिली. निवांत. आणि तो एक कोणता तो टोनगा, तो निलेश चव्हाण, या सगळ्या जवळचा यांच्या सगळ्या बैठकांना हा हजर. सुनांचं भांडण झालं की मिटवायला हा येणार, मी मिटवणार. कोण हा निलेश चव्हाण. जेव्हा कसपटे कुटुंब त्यांच्या बाळाला आणायला गेलं तर शर्ट वर करते रिव्हॉल्वर दाखवते, शर्ट वर करते रिव्हॉल्वर दाखवतंय. तुमचा आणि बाळाचा काय संबंध इथून चालते वा म्हणून. अरे कोण हा निलेश चव्हाण. त्याचे उद्योग पण बाहेर आलेत. घरात स्पाय कॅमेरे लावलेत. बघा म्हणजे काय काय उद्योग चाललेत. तो पण बायकोचा छळ करतोय. ही सगळी नको ती उठाठेव नसते उठाठेव ही. म्हणजे हे जर बिचारी त्या वैष्णवीना, म्हणजे खरंच हो एखाद्याचा जीव गेल्याशिवाय कळतच नाही की काय चाललंय, काय त्रास झाला असेल त्या माऊलीला. अहो गरजवर होती तर उन्हात ठेवलीत तुम्ही तिला, उपाशी ठेवलीत तिला. एकदा उंदराचं औषध स्वतःच्या जेवणात घालून स्वतः संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाचली. अहो तेव्हाच नव्हती पाठवायला पाहिजे हो परत. तेव्हाच नव्हती पाठवायला पाहिजे. कसली इज्जत आणि बिज्जत काय घेऊन बसलाय. नाही नाही समाजात आपली इज्जत आहे आणि मग आपली पोरगी आपल्या घरी आली तर काय म्हणतील लोक. खड्ड्यात गेली ती इज्जत, पोरगी महत्वाची. काय समाज आणून देणार का पोरगी आता. जेव्हा लग्नाला आले होते ना अक्षता टाकायला, ही सगळी खाऊन गेलती ना, तेव्हा खाऊन पिऊन गेलती ना. गेलती का नाही खाऊन पिऊन. कसपटे मी तुम्हाला विचारतो, गेलती का नाही खाऊन पिऊन. गेली ना. आता मला सांगा आपली पोरगी गेली, कोणी खाणं पिणं बंद केलंय का तिकडं. कोणी खाणं पिणं बंद केलंय का मला सांगा. नाही ना. अहो पोरगी आपली गेली, दुसऱ्याला काय फरक पडला. उलट आता दुसरी हेच बोंबलत असतील. काय गरजच नव्हती. त्याला गाडी द्यायची, तोळ्यात सोनं द्यायचं आणि चांदी द्यायची. आता पोरगी पण सोन्यासारखी गेली. अहो लोक दोन्ही बाजूनी बोलतात. लोक दोन्ही बाजूनी बोलतात. नुकसान आपलं झालंय. ज्या दिवशी पोरगी तुम्ही त्या औषध पिऊन, अहो तुम्हीच सांगितलं ना एम्स हॉस्पिटलला बघायला पण नाही आली म्हणून सासरची लोक. तो तर टोनगा प्रेम प्रेम केलं होतं त्याच्यावर, प्रेयसी होती ना त्याची, तो पण नाही आला. मग आता अशा आपल्या पोरीला जिने हा उद्योग केलाय ती सासरी जाऊन अजून काहीतरी उद्योग करल, त्यापेक्षा नको बाई जाऊ, तू राह इथं, आयुष्यभर पोसीन तुला, पण आता परत नको जाऊस. पण नाही, काय झालं की काढा समजूत. असू दे, समाज आहे, इज्जत आहे. कसला समाज आणि इज्जत. माणूस प्यारा, माणूस पहिला महत्वाचा, नंतर सगळे. नंतर कोण नाही येत कोणाच्या बाजूला, कोण येत नाही, कोण कोणाला सगळे हात झटकतात. नंतर सगळे हात झटकतात. जेवल्यानंतर काय करतो आपण माहितीये ना, जेवल्यानंतर हाताला जेवणाचा पण वास राहू नये म्हणून लोशन घेऊन चोळायचं आणि नंतर जेवलोय याची खून दिसू नये म्हणून परत टॉवेलाने हात पुसायचा आणि वरती जेवलोय काय हे कळू नये म्हणून बडीशेप खायची. म्हणजे संबंधच नाही काय आमचा. प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस हेच करत आलाय. तुमच्या सुखात लाखो जण येतील
दुःखात तुमच्या जवळ कोण नाही येणार, कोण नाही येणार. आता हे दुःख तुम्हाला तुमचंच भोगायचंय ना, देणारे तुम्ही आहात, तुम्ही पण दोषी आहात. मागल ते दिलत, मागल ते दिलत, मागल ते दिलत. कधी विचारलं तिला, अरे एवढं मागते, बास बंद कर आता, तूच जाऊ नको. त्यांनी तुला मागितली ना, आता मी तीच परत घेतो वस्तू, ये माझ्याकडे, बाज नको जाऊ आता, तू माझ्यासाठी महत्वाची. पुढचं सगळं टळलं असतं. पण काय झालं, नुसतं देतोय, नुसतं देतोय, नुसतं देतोय. स्वतःच सांगितलं तुम्ही, दर 2-2.5 महिन्यांनी ती आली की काहीतरी मागणार, मग मी माझे 5-50 1-1.5 लाख काढणार आणि तिला देणार. अहो तुम्ही देताय म्हणून ते घेताय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता मी तर माझ्या सगळ्या बापांना, ज्यांच्या पोऱ्या आता ज्यांना पोरगी आहेत, सगळ्यात सुखी समाधानी, सगळ्यात मी तर म्हणतो सगळ्यात सुखी या जगात कोण असेल ज्याला पोरगी आहे. आता ते सगळे सुखी आहेत ना, तर त्या पोरीचं सुख म्हणजे आपलं सुख म्हणून आंधळेपणानं काहीतरी उद्योग करू नका, नाहीतर हे असे उद्योग होतात. तिला मोठी करा, शिकवा, तिच्या पायावर उभी करा, हे आपलं बापाचं कर्तव्य आहे. 10 वेळा विचार करायला पाहिजे होता तुम्ही सुद्धा त्यावेळी, की एवढ्या मागण्यांच्या वाढत चालल्यात, माझ्या पोरीला किती त्रास होत असेल, तरी सुद्धा प्रत्येक वेळी पोरगी घेऊन जाऊन समजूत काढली, बैठक बसवली, दिली पोरगी. तुमची पाठ फिरली की इकडे हिची पाठ फोडली त्यांनी. आणि हेच चालत आलंय, हेच चालत आलंय. 64 वर्ष झाली कायदा होऊन, काय करायचं त्या कायद्याचा, काय झालं त्या कायद्याचा फायदा? 64 वर्ष झाली. 61 साली कायदा झालाय, काय झालं आता? किती बळी गेलेत बघितले, आकडेवारी काढलीत? 6-7 हजार दरवर्षी हुंडाबळी. हुंड्याच्या नावाखाली नको तो उद्योग. त्यामुळे आता हे सगळे विषय मिटले पाहिजेत. काल सुप्रिया सुळेंनी अतिशय उत्तम त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, की पाश्चिमात्य ड्रेस घालून जर अजूनही आम्ही बुरसटलेले विचार बाळगत असू, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? या पुरोगामी विचारांचा अपमान केला या हगवणे कुटुंबानं. म्हणून भविष्यात आपल्या लेकी, आपल्या सुना चांगल्या राहाव्यात, चांगल्या वागाव्यात, यासाठी आपण पण 10 वेळा विचार करायला पाहिजे. आपली लेक तशी दुसऱ्याची पण लेक. भविष्यात या सगळ्या गोष्टी हुंड्याच्या नावाखाली जर तुम्ही पोरी मारत असाल, तर तुमच्यासारखा दुर्दैवी बाप या जगात नाही. आता एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा जर अजून सुद्धा माणसांना लग्नात तू काय देणार आणि मी काय मागणार आहे याच्या बोली ठरत असतील, तर असल्या लग्नांना सुद्धा जाऊ नये आणि असल्या लग्नाच्या बैठकीला सुद्धा जाऊ नये. काय उपयोग नाही त्याचा. माणसं फक्त येतात, अक्षता टाकतात, खाऊन पिऊन हात पुसून निघून जातात. भोगावं लागतं ना ते नंतर त्या पोरीला, आणि फेडावं लागतं त्या पोरीच्या साठी लग्नात खर्च केलेल्या आई वडिलांना. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, ही कुटुंब, ही फॅमिली, हा सगळा जो काही डोमेस्टिक व्हायलन्स, हे सगळेचे काय प्रकार चालू आहेत, हे प्रकार किमान या युगात तरी होऊ नयेत. लाज वाटते आपल्याला की आज आपण कुठं चाललाय भारत आपला, कुठं इंडिया, आपण काय काय करतोय आज, आणि आपण असल्या नको त्या उद्योगात अडकून पडलोय. म्हणून माझ्या या सगळ्या नेते मंडळींना सुद्धा एक हात जोडून आवाहन आहे, पक्षात घेताना सुद्धा माणसं अशी घ्या जी किमान आपल्याच पक्षातनं आपल्यालाच हाकलावी लागणार नाहीत. नाहीतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, सातकण्या चांगल्या, ह्याच्या पलीकडे वेगळं काय होणार नाही. म्हणून हे वाल्या फिल्या गेली 12 वर्ष पक्षात होती दादा, त्यातला एखादा जरी गुन्हा तुमच्या कानावर पडला असताना तर त्याला त्याच वेळी हाकलला असतात, तर आज संतोष देशमुखांचा बळी गेला नसता. आणि वैष्णवी, जिच्या मोठ्या जावेनं नोव्हेंबर 2024 ला तक्रार दाखल केली होती, त्याच वेळी जर या हगवणे कुटुंबातल्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असता, तर पुढं या वैष्णवीचा जीव गेला नसता. पण दुर्दैव आहे, माणसांचा जीव गेल्यावरच कळतं की हा नालायक आहे, हा माझ्या पक्षात नको. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.